मी श्रीरामाला नमस्कार करते, श्री गुरूंना नमस्कार करते आणि आपणा सगळ्यांना नमस्कार करते. पंचदशीचा आपल्याला सुरुवात करायची परत. आपण गेल्या आठवड्यात जे बघितलं तर ते वेगवेगळ्या मतांच्या नुसार ईश्वराचं स्वरूप काय आहे तो विचार करत होतो आपण. आणखी नंतर मायेचा विचार थोडासा झाला आपला. माया अघटित घटना कशी काय करते, कशी आश्चर्यकारक वास्तविक वाटते आपल्याला, याच्याबद्दल पाहिलं. पण माया भ्रमरूप आहे हे विसरायचं नाही. आणखीन मायेचं स्वरूप कळलं की काय भ्रमामध्ये काही होऊ शकतं, मग असं माया करेल त्याच्यात काय नवल, अशा पद्धतीने आपण मायेला स्वीकारू शकतो. मग आत्मा आपण असंग आहे म्हणतो, आणखीन आत्म्याचं प्रतिबिंब पडतं आणि त्याच्या सत्तेवरती माया सगळं करते वगैरे वगैरे. आपण ईश्वर करतो म्हणजे माया करते म्हणजे अशा पद्धतीने आपण बोलतो. मग तो आत्मा असंग कसा काय राहतो हा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यावरती उत्तर दिलं आहे की असंगत्व कसं सांभाळतं ह्याच्याबद्दल जग जे सत्य मानतात त्यांना विचारा. आम्ही जगाला मुळात सत्य मानत नाही. मग जे मुळात सत्य नाहीये तर त्याच्यापासून असंगत्व कसं काय सांभाळायला काय प्रश्न आहे. अगा जे झालेच नाही त्याची वार्ता पुससी काही. जग झालेलंच नाहीये आणि मग त्याचा संग कसा काय घडेल. जो जाणतो त्याला, आत्मा जेव्हा जाणतो तर त्याला कसं काय संग घडेल हा प्रश्न विचारलाय. जग सत्य मानणारे कोण आहेत तर आरंभवादी, आणखी परिणामवादी. परिणामवादी म्हणजे न्याय, आणखी वैशेषिक आपलं सॉरी आरंभवादी न्याय वैशेषिक आहेत, आणखी परिणामवादी सांख्य योग आहे. तर आरंभ म्हणजे काय आहे, एका पदार्थांच्या पासनं दुसऱ्याच पदार्थाची निर्मिती. जसं वस्त्र एकत्र वस्त्र निर्माण होतं, ते सुताचे धागे एकत्र आल्यावर वस्त्र नावाचा दुसराच पदार्थ निर्माण, असं त्यांचं म्हण आहे. आणखी दोन्ही सत्य आहेत. आपण जगाला मुळात सत्यच मानत नाही. नंतर बीजांकुर म्हणून एक आहे. बीजांकुराला जसं आता वडाचं बी वगैरे उदाहरणं ह्याच्यात आहेत उपनिषदात सुद्धा, की वडाचं बी जर का फोडलं, मुळात बी आहे खसखशीसारखं सूक्ष्म, आणि ते फोडल्यानंतर आतमध्ये एक पोकळी दिसते, जवळजवळ काहीच दिसत नाही. आधी फोडायला सुद्धा मुश्किल आहे, एवढं बारीक असतं ते. आणि फोडल्यानंतर केवळ पोकळी दिसते, म्हणजे काही नाही असं वाटतं. मग त्या जे अजिबात दिसत नाहीये तिथे, त्याच्यातनं एवढं मोठं विश्व निर्माण. प्रचंड झाड जे आहे वडाचं, केवढं झाड आहे ते त्याच्यातून निर्माण होतं. फक्त तसं म्हणजे ब्रह्मापासून जग निर्माण झालं म्हणाला, एक तर बीजाचा नाश झाल्याशिवाय वृक्ष निर्माण होत. ब्रह्माचा नाश म्हणायचा आहे का, शक्य नाहीये. ते ब्रह्म शाश्वत आहे, ते कधीही जाणार नाही. आणखीन जग तर सारखं बदलत आहे. ब्रह्माचा नाश होऊन जग निर्माण होणं हे चुकीचं आहे. त्यामुळे बीजांकुरवाद चुकीचा आहे. पुन्हा तिथे वृक्ष आधी, फळ आधी वगैरे बरेच प्रश्न येतात. तिसरा जो वाद आहे जग सत्य मानणाऱ्यांचा, तो आहे परिणामवाद. तो आता म्हटलं तसं सांख्य योग हे स्वीकारतात तो. आणखीन त्याच्यात परिणाम म्हणजे त्याची व्याख्या अशी आहे की समान सत्ता आणि भिन्न रूप. ह्याचा अर्थ काय? समान सत्ता म्हणजे आपल्या ह्याच्यात शास्त्रात 3 सत्ता मानल्या. सत्ता म्हणजे अस्तित्वाचा स्तर. आपण जगतो तो व्यावहारिक सत्ता जगतो. स्वप्नावस्था म्हणा किंवा भ्रम जेव्हा होता, तर ती जी स्थिती आहे त्याला प्रातिभासिक सत्ता असं म्हणतात. म्हणजे केवळ मानसिक सृष्टी, प्रतिभा, मनाने बुद्धीने निर्माण केलेली सृष्टी, प्रातिभासिक सृष्टी. आणि तिसरी आहे पारमार्थिक सृष्टी. आता पारमार्थिक सृष्टी म्हणजे त्याच्यात केवळ परब्रह्म आहे. पारमार्थिक म्हणजे जे शाश्वत आहे ते, त्याच्यात केवळ परब्रह्म आहे. आणि व्यावहारिक आणि प्रातिभासिक ह्या ज्या 2 आहेत, तर त्या येणाऱ्या जाणाऱ्या आहेत, म्हणजे शाश्वत नाहीयेत, म्हणजेच खऱ्या नाही. आता
रज्जू सर्प वगैरे आपण जी उदाहरणं घेतो त्याच्यात एक आहे व्यावहारिक सत्ता, आणखीन एक आहे प्रातिभासिक सत्ता. म्हणजे रज्जू जो आहे तर तो व्यावहारिक सत्तेतला आहे, आणखीन सर्प जो आहे तो प्रातिभासिक सत्तेतला आहे, म्हणजे भ्रम आहे. तसं आपण ब्रह्मावरती जगाचा भ्रम झाला असं म्हणतो त्या पद्धतीने. आता दूध दही जे म्हटलेलं आहे म्हणजे परिणामवाद जो म्हटलाय त्याच्या दोन्ही पदार्थांची सत्ता तीच असते, पण स्वरूप भिन्न असते. आता दूध व्यावहारिक सत्तेतलं आहे, ते जेव्हा नाचतं इथे विरजण लावून नाचवणं नाहीये, म्हणजे ती आपण विकार घडवून आणतो. इथे आपोआप जेव्हा दूध नुसतं ठेवलं जातं आणि ते घट्ट होतं, नाचतं, तर तो इथे दृष्टांत घेतलाय. त्याप्रमाणे ब्रह्मात्म जग निर्माण झालं असं सांख्यांचं मत. आता असं जर का झालं, असं त्यांचं म्हणणं क्षणभर स्वीकारलं, तर याचा अर्थ असा आहे की दुधात विकार निर्माण झाला म्हणजे ब्रह्मात विकार निर्माण झाला, ब्रह्म बदललं, मग ते मूळ स्वरूपात कसं काय राहील? आणि श्रुती सांगते की ब्रह्म जसं आहे तसं आहे, त्याच्यात कुठलाही बदल कधीही होत नाही, अविकारी आहे, निर्विकारी आहे, अनेक पद्धतींनी त्याच्याबद्दल सांगितलं जातं. आणि त्याच्यामुळे हा दृष्टांत सुद्धा आपण स्वीकारू शकत नाहीये, हे मत सुद्धा आपण स्वीकारू शकत. आणखीन एक जाऊन दे, ते आपण कधीतरी नंतर बघूया. अनध्यस्त विवर्त म्हणून संकल्पना आहे. आता आपण वेदांती माया मानतो, जी नाही आहे ती भासवते अशा पद्धतीने मानतो. तर त्याच्यामुळे ब्रह्माचा अलिप्तपणा टिकायला आपल्याला प्रॉब्लेम. सर्प दिसला रज्जूवर म्हणजे रज्जू काही विषारी होत नाही, रज्जूत काहीही बदल होत नाही. तसं ब्रह्मावरती जग दिसलं तर ब्रह्मावरती काहीही बदल होत. हा मायावाद आहे, अध्यासवाद. आणि मायावाद शंकराचार्यांचा नाही. ऋग्वेदापासून माया शब्द आहे, माया आहे, मायावी आहे, ईश्वर आहे, हे ऋग्वेदापासून शब्द आहेत. शंकराचार्यांनी केवळ त्याची व्यवस्थित मांडणी केली, तो जास्त पुढे आणला की तो जास्त पटायला चांगला आहे, आपल्याला स्वीकारायला तो बरा आहे, या दृष्टीने शंकराचार्यांनी त्याची मांडणी केली. म्हणून लोक शंकराचार्यांना मायावादी किंवा त्यांनी मायावाद आणला वगैरे म्हणायला लागले, पण तो वेदांपासूनच आहे, हे लक्षात घ्यायचं. आता मायेच्या बद्दल आपण जर का अशा पद्धतीने आक्षेप घेतच राहील, काय उपयोग आहे? जे झालेलं नाही त्याच्याबद्दल विचार काय करायचा? शेख मोहम्मदी आहे, पत्नीच नाहीये तर मुलं आणखीन पत्नीला मारहाण हे काय शक्य आहे? तसं हे चाललेलं आहे मायेच्या बद्दल प्रश्न विचारणं. मायाच मुळात नाहीये, तिच्याबद्दल काय आक्षेप घेणार? केवळ स्वसंवेद्य ब्रह्म आहे, आणखीन अज्ञानाच्या मुळे आपल्याला त्याच्या इथे जग दिसतं. हे आपण श्रुतीच्या, आणखीन शास्त्राच्या, आणखीन ज्यांना तो प्रत्यक्ष अनुभव आलाय त्यांच्या, अशा त्रिविध प्रचिती म्हणतात याला, त्यांनी आपल्याला हे स्वीकारायला काहीच अडचण नाही. वेद, गुरु किंवा शास्त्र, गुरु आणि अनुभव ह्या त्रिविधा प्रचिती आहेत. आणि त्यांनी जेव्हा कुठचीही गोष्ट अशा पद्धतीने सिद्ध होते तेव्हा ती निश्चित खरी आहे हे स्वीकारायला हरकत. आपल्याला अनुभव नसला तरी ज्यांना अनुभव आहे ते सांगतात की ब्रह्म आनंद रूप आहे, जगाला अस्तित्व नाहीये, जग खोटं आहे. ह्या पद्धतीने प्रत्यक्ष अनुभव देखील घेतलेले लोक आहेत. म्हणून आपणही त्यांच्या अनुभवावरती, ते काही उगाच त्यांच्या फायद्यासाठी आपल्याला खोटं सांगणार नाहीयेत, फसवणार नाहीयेत, म्हणून आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवायला हवा. श्रुती तर ईश्वराच्या श्वासातून प्रकट झालेली आहे, भगवद्गीता प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितली. मग त्यांच्या बोलण्यावरती जर का आपण नाही विश्वास ठेवायचा तर कोणाच्या बोलण्यावरती ठेवायचा? आपण जे बोलतो ते पूर्णपणे त्यांना धरूनच बोलतो, त्याच्या पलीकडे आपण जात नाही, कधीच जात नाही. म्हणून माया तत्वाचा शांतपणे स्वीकार करायचा आणि मायेचा बाध आपल्याला कसा करता येईल हे बघायचं. ते करून आपण मुक्त व्हायचं आहे. सगळ्या शास्त्राचं प्रयोजन तेच आहे, बाकी दुसरं काहीही नाही.
म्हणजे अशी ही जी माया आहे, तर ती आपण निराकरण तिचं करायचं, ती बाजूला कशी करता येईल तेवढं पाहायचं. आणि मग त्याच्यासाठी अनेक दृष्टांत आहेत. झोप लागली समजा, तर झोपणाऱ्याला झोप दिसते का? जाग आल्यानंतर तरी दिसते का? तसंच मायेचं आहे, तसंच ब्रह्माचं आहे. ब्रह्माशी एकरूप झाल्यानंतर ब्रह्म कळत नाही, आणि त्याच्यातनं बाहेर आल्यावर पण ब्रह्म कळत नाही. आणि मायेत राहिलेल्या माणसाला मायेचा कसा काय ठाव ठिकाणा लागायचा? पण मायेच्या अस्तित्वाला प्रमाण कुठचं देतात? जादूचा प्रयोग आपल्याला माहिती आहे. जादूच्या प्रयोगात अघटित घटना दाखवतात. माणसाचे दोन तुकडे करणं वगैरे, अदृश्य होणं, अनेक वेगवेगळ्या ज्या शक्य नाही आहेत प्रत्यक्षात, अशा दाखवतात. मग जर का एखाद्या जादूगाराला अशा पद्धतीने दाखवता येत असलं, तर मायेला काय अशक्य आहे, असा प्रश्न तिथे विचारलाय. मग मायेचं लक्षण काय आहे? तर स्पष्टीकरण करता येत नाही, पण तरीही ती भासते. म्हणजे तिचं स्वरूप कळत नाही, म्हणून ती अनिर्वचनीय म्हणतात. तिचं कुठच्या पद्धतीने ती खरी आहे का खोटी आहे काहीच सांगता येत नाही, म्हणून तिला अनिर्वचनीय असं म्हणतात. ती वास्तविक नाहीये तरीही जगत रूपाने भासते. वास्तविक नाहीये पण तरीही ईश्वर तत्व तिच्यात आहे. मायावी ईश्वर म्हणजे असं आपण धरतो. मायेला ताब्यात ठेवून ईश्वर जगाची रचना करतो. नियंतृत्व त्याच्याकडे आहे, हे सगळं ईश्वराकडे आहे असं आपण स्वीकारतो, आणि ते स्वीकारूनच आपल्याला पुढे जायला लागतं. होतं काय की आपला अहंकार असतो, कर्तृत्वाचा अहंकार असतो, पैशाचा असतो, गुणांचा असतो, रूपाचा असतो, सगळ्या परिस्थितीचा, अनेक पद्धतीचे अहंकार असतात की मी करून दाखवणारच वगैरे. आता आपल्या जर का आपण विचार केला तर हे खरं होतं का हो? जी आपल्या मनात येईल गोष्ट तर ती आपण करतो का? होतं का आपल्याच्यात? आपल्या संकल्पाला असं यश येतं का? असं व्हावं असं म्हटलं आणि ते झालं, असं आपलं होतं का? पण ईश्वराचं तसं होतं. सृष्टी व्हावी ऐसी उठली इच्छा मनी, आणि सृष्टी तयार झाली. म्हणजे केवळ संकल्पाने त्याच्या ह्याच्यात यश आहे ईश्वराला. तो पूर्ण नियंता आहे. आपल्या मनासारखं जर का होत असतं तर समर्थ म्हणतात तसे की अवघे याचे अवघे साजे, तरी अवघेची होती राजे. मग कोण दरिद्री राहिला असता, कोण दुःखी राहिला असता? पण असं होत नाही. काही सजे काही न सजे ऐसे आहे. काही गोष्टी मनासारख्या होतात प्रारब्धात असल्या तर, काही होत नाही. याला कारण आपल्या हातात आणि ईश्वराच्या हातात आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य ईश्वराचं आहे, आपल्याकडे नाही. म्हणून ईश्वराचा आपण जर का विचार करायला लागतो तर त्याच्या मनाने आपल्याकडे काहीही नाहीये. देह काळाचे धन कुबेराचे असं तुकाराम महाराज म्हणतात. तर त्याच्यामुळे अशा पद्धतीने जर का आपण विचार करायला लागलो तर आपल्या हातात काय आहे? तेथे जीवाचे काय आहे? काहीही नाहीये. देह पंचमहाभूतांचा झालेला आहे. मला जे काय मिळालं आहे तर ते ईश्वराच्या सृष्टीतनं मिळालेलं आहे. मी काहीतरी निर्माण केलंय का? काही नाही. माझ्या प्रारब्धात असेल ते मला मिळालं. हा ईश्वराच्या बद्दल आपल्याला विचार, मायेच्या बद्दल विचार करतायत. आणि असा विचार करून आपल्याला आपला अहंकार कमी कमी करायला शक्य होत. अहंकार लय हा परमार्थातला फार मोठी गोष्ट आहे. जोवर अहंकार आहे तोपर्यंत आपल्याला दृढ अपरिवर्तनीय अनुभव शक्य नाही, कदापि शक्य. अहम ममतेची लवड सवडी माते न पवतीच बापुडी, जन्म मरणाची दुतडी ढवळते टेली. अहम आणखीन मम ह्यांच्यामध्ये सगळे जीव जे आहेत ते गटांगळ्या खातात. जन्म मरण जन्म मरण चालल्यात गटांगळ्या त्यांच्या, या काठातनं त्या काठाकडे, मध्येच बुडतायत, त्रास होतोय. पण हे का होत आहे? अहम ममतेची लवड सवड, अहंता आणि ममता ह्या दोन गोष्टीत अडकल्यामुळे, ते दोन धुंडे आपल्या पाठीला लावल्यामुळे आपण ह्या गटांगळ्या खात असतो.
आता माया वास्तविक कधी निर्माण झाली, ते जग कसं भासायला लागलं, हे पंडितांना पण कळत. त्यामुळे आपण त्या बाबतीत फार विचार न करणं बरं असतं. जगाचं स्वरूप सांगता येत नाही आणि मायेला त्यामुळे अनिर्वचनीय म्हणायचं, तिच्यात अडकायचं नाही आणि तिचा उपयोग संवादी भ्रम आपण विचार केला होता, तर तसा करून घ्यायचा. म्हणजे त्याच्यातलं शास्त्र म्हणा किंवा आप्तवाक्य असं जे आहे, आपल्याला उपदेश करणारे श्री गुरु आहेत, तर त्यानुसार आपण वागायचं आहे. साधना करणं हे देखील मायेतच आपल्याला करायला लागतं आणि ती करून आपण मायेच्या तडाख्यातनं मुक्त व्हायचं, हे महत्वाचं आहे. कितीही जरी प्रयत्न केलं तरी काहीही कोणालाही मायेच्या स्वरूपाबद्दल जगाच्या स्वरूपाबद्दल कळत. आज आपल्याला माहिती आहे की सायंटिस्ट किती प्रयत्न करतात, पण तरी देखील त्यांनी हात टेकतायतच ना, गॉड पार्टिकल पर्यंत पोहोचले. पण अजून देखील पलीकडे जाता येईल असंही म्हणण्याने अनेक त्यातले मोठे शास्त्रज्ञ असं म्हणतात की जर का खरोखरी जगाचं स्वरूप जाणायचं असलं तर वेदांताकडे वळायला. मोठे शास्त्रज्ञ म्हणतात, फिजिसिस्ट म्हणतात, नोबेल प्राइज विनर्स म्हणतात, इतकं आपलं शास्त्र खरं आहे. आपण काय होतं की तंत्रज्ञानाचं आता मोबाईल हे सगळं एक 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 त्याच्यात इतके अडकतो की काय शास्त्र आहे म्हणतो, पण त्याच्या मागचं जे शास्त्र आहे, तर ते शास्त्रज्ञ म्हणतात की सगळं जग जे आहे ते केवळ मानसिक आहे, जे वेदांत सांगतात. आता हा जो आहे विज्ञानाचा मुद्दा, तर त्याच्याबद्दल प्रश्न विचारलाय की मायेच आपल्याला तुमचं कर्तृत्व तुम्ही म्हणताय, मायेच्या बद्दल विचार केला तर सांगा की पुरुषाचं वीर्य, स्त्रीचं रज ह्याच्यापासनं एखाद्या जीवाची कशी काय उत्पत्ती होते. कुठल्याही शरीर शास्त्रज्ञाला किंवा डॉक्टर्सना वगैरे हे सांगता आले. जे शुक्राणू असतात अतिशय छोटे सूक्ष्मदर्शक यंत्रातनं दिसणारे असतात, ते हलत असतात, बरोबर आहे, पण त्या एवढ्याशा हलणाऱ्या चेतन जीवाच्या नंतर हात, पाय, डोळे वगैरे सगळं असलेलं, अस्थि, मांस, त्वचा वगैरे सगळे असलेलं आणखीन चैतन्य असलेला जीव कसा काय उत्पन्न होतो. म्हणजे आज शास्त्रांनी अनेक प्रयोग करून पाहिलेले आहेत. म्हणतात की चेतना जी आहे तर ती रासायनिक प्रक्रिया काहीतरी. आता त्याच्यासाठी त्यांनी काही रसायनं पण शोधली, पण ही केमिकल्स एकत्र जर का आणली मेलेल्या मेंदूमध्ये तर जिवंत होणार आहे का, त्याला कळणार आहे का, म्हणजे चैतन्य काहीतरी वेगळं आहे ना. अशा पद्धतीने त्याचं एक्सप्लेनेशन देताच येत नाही. मेंदू काम करतो म्हणायचं, तर मेलेल्या माणसाचा मेंदू तेच असतो, पण तरीही तो काम करतो का. मग काय जातं त्याच्यात, चैतन्य जातं म्हणजे काय जातं. आपल्या ऋषीमुनींना हे प्रश्न पडले आणि त्यांनी त्याचं ध्यानाच्या मार्फत उत्तर शोधलं. आज शास्त्रज्ञ प्रयत्न करतायत पण त्यांना काहीही ह्याचं उत्तर सापडत नाही. रसायनांच्या साह्याने मेंदूला जिवंत करता येणार आहे का, नाही करता येत आहे. त्यांनी कितीही जरी प्रयोग केला तरीही ते होत. आणि हा त्या शुक्राणूंचा स्वभावच आहे अशा पद्धतीने विचार केला तर ते कोणाला कळलं आणि कसं कळलं, हाही मुद्दा आहे ना. कारण त्याच्यासाठी काहीही कुठचेही प्रयोग करता येईल. स्वभाव म्हटलं तर मग आणखीन वान्स प्रकार पण असतो त्याच्यात, तो कसा काय आहे. स्वभाव म्हटलं तर त्याला अपवाद नको असे, पण तेही अपवाद दिसतात. म्हणून त्याच्यात केवळ अज्ञान हेच आपण स्वीकारू शकतो. सृष्टीच्या या सगळ्या निर्मितीच्या सगळं जे कॉम्प्लिकेटेड आहे प्रकार, त्याच्या बाबतीत आपल्याला अज्ञान आहे आणि केवळ तो ईश्वर जाणतो. आता ईश्वर जाणतो म्हणजे काय, ईश्वर कसा काय जाणतो. मानवी शरीराचं उदाहरण आहे, सगळेही उदाहरण आहेत, पण वेगवेगळी लोक वेगवेगळ्या पद्धतीने
मांडणी करतात. मगाशी जी सांगितली की परिणामवाद म्हणा किंवा बीजांकुरवाद, अशा लोकांचं खंडन पूर्ण केलेलं आहे. मधुसूदन सरस्वती आहेत, व्यास मुनींनी मुळात केलं, शंकराचार्यांनी केलं, श्रीहर्ष म्हणून आहेत, हे प्रसिद्ध काही काही ग्रंथ आहेत. आणि आपण आता चित्रदीपात देखील काही खंडनाचे प्रकार पाहिले. वेदांत मत जे आहे ते त्यामुळे जगाला अचिंत्य. अचिंत्य म्हणजे ज्याचा विचार करता येत नाही, ज्याच्याबद्दल काही निश्चित सांगता येत नाही, असं आहे. कसं काय अचिंत्य जेव्हा आपण म्हणतो त्या शब्दातच आहे की त्याच्याबद्दल चिंतन शक्य आहे. मग अचिंत्याला चिंतन कसं काय करायचं, हे शक्य नाहीये. जग सत्य आहे म्हणणारे त्यांना जगाचं रहस्य सांगता येत आहे का? नाही सांगता येत. म्हणून अचिंत्य जग जे आहे तर ते माईक आहे हे स्वीकारायचं आहे. उदाहरणात स्वप्न सांगितलेलं की गाढ झोप म्हणा, स्वप्न म्हणा. गाढ झोपेत आपल्याला काहीही कळत. गाढ झोप जेव्हा लागते तेव्हा झोप लागण्याचा आधीचा क्षण आपल्याला पकडता येतो. जाग झाल्याचा तो क्षण आपल्याला पकडता येतो. एक क्षण आपल्याला जाणीव असते, दुसऱ्या क्षणी आपण कधी त्याच्या झोपेत नाहीसे होतो, अज्ञानात, आपल्याला कळत. तसंच जाग कधी होतो, स्वप्नात कधी जातो, हे आपल्याला काहीच माहित नाही. हे कसं काय होतं? इथे झोप हे मायेचं बीज, समष्टीची जी झोप आहे, समष्टीची झोप म्हणजे समष्टीचं कारण शरीर, ते माया आहे, त्याचा अभिमानी ईश्वर. आपण हा विचार केलेला आहे की जे आपले 4 देह आहेत, 3 देह, मांडुक्य उपनिषदात 3च देह सांगितले आहेत की स्थूल, सूक्ष्म, आणखीन कारण. उजळणी करायची तर ईश्वराचा जो स्थूल देह आहे त्याला विराट म्हणतात, म्हणजे संपूर्ण जग हे त्याचं शरीर आहे. आणि त्याला वैश्वानर असं नाव आहे, त्याचा अभिमानी म्हणजे तो मी म्हणणारा, म्हणजे जो जागेपणाचा आहे तर त्याला वैश्वानर म्हणतात. आणखीन व्यष्टीच्या बाबतीत म्हणजे एका जीवाच्या बाबतीत त्याला विश्व असं म्हणतात. जो अभिमानी आहे, मी जागा आहे म्हणतो. आणि जागृतीची व्याख्याच आहे की ईश्वर रचित सृष्टीशी जेव्हा आपल्या इंद्रियांचा संबंध येतो, म्हणजे ईश्वर रचित सृष्टीचं जेव्हा आपल्याला इंद्रियांनी ज्ञान होतं तर त्यावेळेस आपली जागृती अवस्था असते. आणि ह्या अवस्थेला असं ज्ञान करून घेणारा जो जीव आहे त्याला विश्व असं. स्वप्नावस्थेत कोण आहे? हा जो जागृत अवस्थेतला आहे तोच स्वप्नावस्थेत जातो, पण तिथे त्याचं नाव बदल. तिथे त्याला एका जीवाच्या बाबतीत तेजस म्हणतात, आणखीन समष्टीच्या बाबतीत, समष्टी म्हणजे संपूर्ण जीवांचं एकत्रित साठा, तर तिथे त्याला हिरण्यगर्भ म्हणतात किंवा सूत्रात्मा म्हणतात. आणखीन आपलं जे कारण शरीर आहे म्हणजे गाढ झोपेची अवस्था, पूर्ण अज्ञानाची अवस्था, तर त्या अवस्थेला प्राज्ञ, तो जीव जो आहे त्याला प्राज्ञ म्हणतात, त्याचा अभिमानी प्राज्ञ. आणखीन जो समष्टीचा अभिमानी आहे तर त्याला ईश्वर किंवा अव्याकृत असं नाव. म्हणजे ईश्वर जो आहे त्याची अवस्था काय आहे? अज्ञान ही त्याची अवस्था, गाढ अज्ञान. आपण म्हणतो ईश्वर सर्वज्ञ आहे, ही बरोबर आहे, पण ह्या मूळ माया म्हणजे मूळ अज्ञान आहे, ते ज्याचं शरीर आहे तो ईश्वर आहे. अज्ञान हे ज्याचं शरीर आहे तर त्याचं स्वरूप अज्ञान हेच म्हणायला लागतं, म्हणून त्याला अज्ञान म्हणतात. वास्तविक त्याला स्वरूपाचं अज्ञान कधीही नाही, वास्तविक त्याला जगाच्या बद्दल पण अज्ञान नाही, कारण तो संपूर्ण सृष्टीत व्यापून राहिलेला आहे, तो सगळ्याचं कारण. पण तरी देखील जीवाच्या अज्ञानाला जबाबदार तोच आहे. कारण कारण शरीर म्हणजे काय आहे? मांडुक्य उपनिषदात दिलेलं आहे किंवा बाकीही याच्यात दिलेलं आहे की सगळ्या जीवांची अज्ञानाची जी अवस्था आहे, सुषुप्तीची अवस्था एकत्रित, ती म्हणजे समष्टीचा हा ईश्वराचं स्वरूप आहे, मायेचं स्वरूप आहे. मग आपली अज्ञानाची जी अवस्था आहे ती म्हणजे गाढ झोपेची.
ती त्याचं स्वरूप आहे. ह्याच्यातूनच जागृती आणि स्वप्न आहे. आणखीन उपनिषद सांगतं की या अवस्थेत एकीभूत झालेले असतात सगळे. कसे एकीभूत असतात? उदाहरण फार छान दिलेलं आहे. तांदूळ आपण दळतो, तांदूळाचे बरेच दाणे हजारात असतात. अर्धा किलो 1 किलो काय जे आपण पिठी दळून आणतो, एवढे कुठले तांदूळाचे दाणे. आणखीन पिठी केल्यानंतर ते पीठ कुठल्या दाण्याचं आपल्याला सांगता येत नाही, कधीच नाही सांगता येत, कारण ते पूर्ण एकीभूत झालेले, एकरूप झाले. 10 भांड्यात पाणी घेतलं, स्वच्छ पाणी आणि ते एकत्र केलं. आपल्याला सांगता येणार आहे कुठलं पाणी कुठच्या भांड्यात ओतलंय ते? अशक्य आहे. ते एकीभूत झालंय, एकरूप झालेलं आहे. आणि ही त्या प्राज्ञाची, म्हणजे प्राज्ञाची नाही, सॉरी, ईश्वर किंवा अव्याकृत जे आहे, म्हणजे जगाचं जे कारण शरीर आहे, ईश्वराचं जे शरीर आहे, तर त्याची ही अवस्था आहे. तिथे सगळे जीव असे एकीभूत झालेले असतात. आणि नंतर कळतं कसं काय असं म्हणाल, वासना, वासना देह ते एकत्र झालेले असतात. आणि ह्या वासना ज्या असतात तर त्या बुद्धीमध्ये राहतात, बुद्धीला व्यापतात. आणखीन प्रारब्ध वेळ झाली की ती बुद्धी पुन्हा जागृतीत किंवा स्वप्नात जाते. या दोन्ही अवस्थेत आपण प्रारब्ध भोगत असतो आणि त्याच्यात ती जाते. म्हणजे कारण जे आहे तर ते कारण देह, ते अज्ञान आहे. हे लक्षात घ्यायचं की संपूर्ण जीव, सगळी सृष्टी ही स्वतःमध्ये लीन होती. आणखीन त्या वासनांच्या भोगासाठी, पूर्ततेसाठी पुन्हा जागृती स्वप्नात जाते. आणखीन ते भोग घडत असतात. आता झोपेत आपल्याला हे कसं काय कळतं? स्पष्ट जाणीव असते, तिथे वासना आहेत. आपण पुन्हा त्या मेघाकाश, मठाकाश, आपलं मठाकाश नाही, सॉरी, मेघाकाश, महाकाश, जलाकाश आणि घटाकाश यांचा जर का आपण विचार केला तर तिथे कसं आहे की जिथे पाणी असतं तर तिथे प्रतिबिंब पडतं. तर त्याच्यामुळे घटाकाशाच्या ह्याच्यात पाणी भरलं, जलाकाश झालं, त्याच्यात आकाशाचं प्रतिबिंब पडणारच आहे. तसंच मेघामध्ये पाणी आहे, त्याच्यात महाकाशाचं प्रतिबिंब पडणार आहे. त्याच पद्धतीने बुद्धीमधल्या वासना ज्या आहेत त्या जलकणांच्या सारख्या धारा अगणित आहेत, त्याच्यात प्रतिबिंब पडतं. म्हणजे बुद्धीत प्रतिबिंब पडतं जे म्हणतो आपण. एक सिस्टीम सांगते की वासनात प्रतिबिंब पडतं, वासना जलबिंदू सारख्या आहेत, त्याच्यात प्रतिबिंब पडतं. आणि दुसरी सिस्टीम सांगते बुद्धीत प्रतिबिंब पडतं. आणि दोन्ही सिस्टीम स्वीकारतात की खरं व्यष्टी अज्ञानातलं प्रतिबिंब. आता व्यष्टी अज्ञानातच वासना आहेत, व्यष्टी अज्ञानच बुद्धिरूपाने परिणाम होतं. जागृतीत व्यष्टी अज्ञानच बुद्धिरूपाने येतं. तर त्याच्यामुळे त्या प्रतिबिंब जे आहे तर ते ह्याच्यात कुठेही धरलं तरी हरकत नाहीये, कारण आपल्याला जीवाची जी समजून घ्यायची आहे ती जीवाचा बाध करण्याच्या दृष्टीने समजून घ्यायची, हे लक्षात घ्यायचं. म्हणून त्यांची ही वासना आहे. आता हे झोपेमध्ये सूक्ष्म बुद्धिवृत्ती असते, अत्यंत सूक्ष्म असते, पण ती आपल्याला त्यावेळेस कळत, म्हणून तिला अज्ञात म्हणतात. अज्ञात सूक्ष्म बुद्धिवृत्ती. दुसरी एक सूक्ष्म बुद्धिवृत्ती असते जी अभ्यास करत असते. आणि बाकी स्थूल विषयांना ज्या विषय आपले करतात, म्हणजे स्थूल विषयांचं चिंतन करतात, त्याचा भोग घेतात, त्या सगळ्या आपल्या स्थूल बुद्धिवृत्ती. पण परमात्मा सारख्या सूक्ष्म तत्वाचं चिंतन करणारी जी बुद्धिवृत्ती आहे तिला सूक्ष्म बुद्धिवृत्ती म्हणतात. आणखीन अशी सूक्ष्म बुद्धिवृत्ती झोपेत पण असते, प्रतिबिंब घेते, झोपेच्या अज्ञानाचा संस्कार घेते, झोपेच्या सुखाचा संस्कार घेते. त्यामुळे तिला तिथे आहे असं धरायला लागतं, पण ती अज्ञात आहे, कारण ती आपल्याला त्यावेळेस कळत. म्हणून हा बुद्धीच्या बाबतीत अशा पद्धतीने हा दृष्टांत आपण घेतलेला आहे. आता ह्याच्यानंतर ही जीव आणखीन ईश्वराची निर्मिती जी झाली ती अविद्येच्या आणखीन मायेच्या, त्याच्यात पडलेल्या प्रतिबिंबाच्या साह्याने माया किंवा ईश्वर, जीव
आणखीन सॉरी माया जीव आणि ईश्वर यांना निर्माण करतं. हे आता आपण पाहिलं. आणखीन ईश्वर जो आहे तो मेघाकाशाच्या जागी पाहिला म्हणजे ईश्वर व्यापक. ईश्वर जो आहे तो व्यापून आहे सगळा. आणि त्याला श्रुती जी आहे 157वा जर का श्लोक पाहिला तर त्याच्यात श्रुती त्याला मायांत प्रकृती विद्यात ही स्मृती म्हणजे गीतेतलं मायिनंतु महेश्वरम सॉरी श्वेताश्वेतर म्हणतात. अशा पद्धतीने तिथे मांडलेलं आहे की माया जी आहे तिलाच प्रकृती म्हणतात, जी जगाचं उपादान करते. उपादान कारण म्हणजे जग तिच्यापासून बनलेलं आहे, जसा मातीपासून घट बनते. आणखीन त्याच्यावरती कंट्रोल करणारा त्याला जाणणारा तो महेश्वर आहे, तो माई आहे. माया आणखीन माई, मायेत राहणारा तो माई आणि ती माया. आपल्याला एक एकदा हे पटकन लक्षात येत नाही संस्कृत शब्द कशा पद्धतीने जातात ते, तर त्यामुळे हे मायान माई काय भानगड आहे असं मनात येत. तर मायेमध्ये प्रतिबिंबित झालेला जो आहे तर तोच माई, त्याला ईश्वर आपण म्हणतो आणि त्याला महेश्वर म्हणतात. मग तो कसा आहे, ब्रह्म कसा आहे आपण थोडं पाहिलं, पण मग हा ईश्वर कसा आहे, ब्रह्माचे गुणधर्मच त्याचे आहेत का, तर नाही. तिथे तो सर्वज्ञ, सर्वेश्वर, सर्वसाक्षी, सर्वव्यापी अशा पद्धतीने त्याला म्हटलेलं आहे, त्याचं वर्णन जे आहे. आणखीन हा जो ईश्वर आहे हा जगाच्या उत्पत्तीचं कारण सांगितलेलं आहे. याला ईश्वर कारणवाद दुसरं नाव आहे. की जग कोणी उत्पन्न केलं, ईश्वर. कशासाठी, लीला म्हणून. आपल्याला हे कसं पटतं जरा, जग उत्पन्न झालेलं नाही हे आपल्याला पटणं जड जातं, पण ईश्वराने जग केलं, खेळ म्हणून केलं. आणखीन तो त्याच्यात सगळं निर्माण करतो भातुकलीसारखं. आणखी मुलं जितक्या सहजपणे भातुकली मोडतात तसंच तो मोडून पण टाकतो, कारण त्याच्यासाठी तो खेळ आहे वगैरे. या पद्धतीने अनेक जे द्वैती आहेत ईश्वर कारणवाद स्वीकारणारे, तर ते एक्सप्लेनेशन देतात. पण आपण आता जे पाहिलेलं आहे ते मायेमधलं प्रतिबिंब, चिदाभास, माया आणखीन ब्रह्म मिळून ईश्वर होतो असं आपण पाहिलेलं आहे. म्हणजे त्याच्यात ब्रह्म आहे. मग ईश्वराचं हे जे गुणधर्म आहेत हे केवळ ईश्वराचे आहे. आणखीन ते त्याला ब्रह्माचं तटस्थ लक्षण असंही म्हणण्यात येतं. ब्रह्माचं स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण. स्वरूप लक्षण म्हणजे ज्याला आपण अज, अजर वगैरे म्हणतो, सच्चित आनंद म्हणतो, अविकारी म्हणतो, ही जी सगळी आहेत, अपाद पाणी म्हणजे हात पाय नसलेला, अनेत्र, अजिव्ह, असे जे ऍट्रिब्यूट्स जे आपल्याला माहिती आहेत तसं काहीही नसलेला अशा पद्धतीने वर्णन करतात. न इति, न इति. ब्रह्म असं आहे का, नाही. ब्रह्म असं आहे का, नाही. मग कसं आहे, जसं आहे तसं. एकच उत्तर आहे त्याला. समर्थांचं पण अशा पद्धतीची ओवी आहे की मायेच्या बळे करीन मी स्तवन, ऐसे वांछित होते मन, माया झाली लज्जायमान काय करू. आणखीन पुढे ते म्हणतात की नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागेल, तैसा माया योगे महिमा वर्णी नसती गुरुचा. आणि मग पुढे म्हणतात की तिथपर्यंत आम्ही जाऊच शकत नाही, म्हणून आता असाल तैसे असा सद्गुरुच बघ. कारण सद्गुरु हे ब्रह्मच आहे, त्यामुळे त्यांचं वर्णन करता येत नाही. हे गे माझी या वर्णना म्हणून पुढे म्हणतात. वर्णन न करणं हेच त्यांचं वर्णन, हे ब्रह्माचं आहे. त्याचं वर्णन आपल्याला सच्चिदानंद देखील माऊली म्हणतात की असताची आहे व्यावृत्ती सत म्हणवाले श्री, जडाची आहे समाप्ती चित्त. म्हणजे सच्चिद आनंद हे देखील आहे, ते व्यावृत्तीसाठी आहे. जगात आपल्याला असताचा अनुभव आहे, म्हणजे नाहीचा अनुभव आहे, दुःखाचा अनुभव आहे, तसं ब्रह्म नाहीये हे सांगण्यासाठी सच्चिद आनंद असं त्या ब्रह्माला म्हटले. वास्तविक ते कसं आहे, आता असाल तैसे असा सांगता येत नाही त्याच्याबद्दल काही. पण ईश्वराच्या बद्दल आपण बोलतो की हा सर्वेश्वर आहे, सर्वसाक्षी आहे. ही तटस्थ लक्षणं का म्हटलीत, कारण ती कशाने तरी लिमिट झालेली आहेत, कशाने तरी मर्यादित झालेली आहेत. नदीला तट असतात दोन, बघा. हे जे दोन तट आहेत तर नदी त्या दोन तटातूनच वाहत असते.
एकारणव म्हणून जे प्रलयाची अवस्था सांगितलेली आहे की जी संपूर्ण सगळीकडे फक्त पाणी आहे, बाकी काही तसं नाहीये. नदीला मर्यादा आहे, 2 तटातनं वाहते. समुद्राला सुद्धा मर्यादा आहे. म्हणून त्याला तटस्थ, तटांमध्ये राहणारा ही लक्षणं आहेत. आणखीन स्वरूप लक्षणं आता मी सांगितली ब्रह्माची. ही ब्रह्माची तटस्थ लक्षणं जी आहेत ती ईश्वराची लक्षणं आहेत सगळी. आणि ईश्वर माया जितकी आहे तितका ईश्वर. माया पूर्ण ब्रह्म व्यापत नाही. पूर्ण ब्रह्म व्यापत असते तर एकांशेन स्थितं जगत म्हणून म्हटलं नसतं, किंवा अत्ततिष्ठ दशांगुलम म्हणूनही म्हटलं नसतं. हे वेगवेगळ्या पद्धतीने म्हटलेलं आहे की जे जग विश्व आहे, ईश्वर आहे, त्याच्याही पलीकडे ब्रह्म आहे. असं केची उरले केवल ब्रह्मते, अशा पद्धतीने दासबोधात एक होती. म्हणजे ह्याच्या पलीकडे केवळ ब्रह्म पण आहे हे सांगितलेलं आहे. मग आता हा जो ईश्वर आहे, हा सर्वेश्वर, सर्वज्ञ, अंतर्यामी, जगद्योनी म्हणजे जगाचं कारण, अनेक पद्धतीने सांगितलंय. पुढे आता हे ईश्वराचंच जास्त वर्णन आहे. जग, ईश्वर ह्या संपूर्ण चित्रदीपातच ईश्वर आणखीन जग ह्याच्याबद्दल जास्तीत जास्त विचार आहे. मग आता हे जे ईश्वराच्या बद्दल सांगतायत, हे सगळं स्वरूप कसं काय कळायचं आपल्याला? तर्क काही जात नाही. ब्रह्माच्या बाबतीत तर्क नाही, प्रत्यक्ष कळत नाही, म्हणजे ते होऊनच कळतं, शब्दांनी कळत नाही. शब्दासी कानडे म्हणून म्हटलेलं आहे. म्हणून आता ईश्वराच्या बद्दल देखील श्रुतीने जे सांगितलेलं आहे ते स्वीकारायचं. ब्रह्माच्या बद्दल जसं सांगितलंय, मी ब्रह्म आहे हे जसं सांगितलंय, तसंच ते सगळं ईश्वराच्या बद्दल पण ईश्वराला श्रुतीने जे सांगितलंय त्या पद्धतीने ईश्वराचा स्वीकार केला तर त्याच्यात आपलं कल्याण. जर का फाटे फोडत बसलो, असा ईश्वर कुठला असणार आहे वगैरे वगैरे, सगळं जे करतं ते निसर्ग करतं वगैरे. आता निसर्ग म्हटलं तर तिथे चैतन्य आहे का? म्हणजे कोणीतरी जाणीवपूर्वक व्यवस्थित घडी बसवेल असं आहे का कोणी निसर्गाचं? कोणीही नाही. कितीतरी भाग अजून आपल्याला अननोन आहेत. भूगर्भातले अननोन आहेत, जंगलातले म्हणा, अवकाशातले म्हणा, इतर ग्रह म्हणा, इतर तारे म्हणा, आकाशगंगा म्हणा. आपलं ज्ञान फार 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 कमी. हे सगळ्याचं नियंत्रण कोण करत? तिथे कोणीतरी चैतन्य असलेला मानालाच लागतो, म्हणून तिथे ईश्वर मानलेला आहे. म्हणून ईश्वराला सर्वज्ञ असणं आवश्यक. माया जी आहे तर तिच्यामुळे ईश्वराला सर्वज्ञता स्वीकारायला लागते. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आपल्याला स्वीकारायला लागतं. आता सर्वेश्वर हे जे एक म्हटलेलं आहे त्याला आणखीन पण कारण आहे की संपूर्ण ह्या मायेमध्ये ज्याचं जग बनलंय त्याच्यात हा ईश्वर जर का प्रतिबिंबित तर तो तेवढ्या मायेला आणि तेवढ्या जगाला जाणणार की नाही? ईश्वराचं जर का ते चिदाभास स्वरूपच आहे, त्याच्यात प्रतिबिंब हे त्याचं स्वरूप आहे, तर प्रतिबिंब ज्याच्यात पडलाय त्या पदार्थाला ते जाणणार की नाही? म्हणून तो सर्वज्ञ आहे. असंही पद्धतीने तो सर्वज्ञ का आहे हे म्हटलेलं आहे. किंवा आणखीन एक पद्धत आहे, ईश्वर सर्व भूताना मृद्देश अर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी मायया म्हणून जे म्हटलेलं आहे की प्रत्येक प्राणी मात्राच्या हृदयात म्हणजे अंतःकरणात ईश्वर राहतो. आणखीन त्यांना यंत्रावरती टाकल्याप्रमाणे फिरवतो, म्हणजे त्यांना इच्छा उत्पन्न करतो, त्यांना प्रारब्धानुसार, वासनांनुसार, आणि त्याप्रमाणे घुमवत असतो तो. हे ईश्वराचं स्वरूप आहे. मग असा जर का तो आपल्या बुद्धीतच असला, आपल्या अंतःकरणात असला, तर तो आपल्याला जाणतोय की नाही? अंतर्बाह्य पूर्ण जाणणार आहे तो. त्याच्याशिवाय शक्यच नाहीये त्याला हे काम करणं. कुठल्याही कोशात तो आहे असं म्हटलं, विज्ञानमय कोशात सगळ्यात जवळ आहे, पण अंतःकरणात आहे म्हटल्यानंतर तो सगळ्या कोशात आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार सगळीकडे तो आहे. म्हणून तो अंतर्यामी आहे, आणखीन सर्व नियामक आहे, अशा पद्धतीने वर्णन केलंय. आणि यासाठी अनेक श्रुतींचं उदाहरण इथे दिलेलं आहे. एक अंतर्यामी ब्राह्मण म्हणून
ज्याच्यात तो प्रत्येक पंचमहाभूत म्हणा सगळीकडे तिथे तो आत जातो, त्याचं नियमन करतो, पण ते तत्व त्याला जाण, अशा पद्धतीने वर्णन केलेलं आहे त्याचं. आणखीन तरीही तो अलिप्तपणे असतो, उपादान असतो. सृष्टी त्याची बनलेली आहे, मायेची बनलेली आहे, म्हणजे माया आणि प्रकृती एकच आहे. आता तो उपादान कारण आहे म्हणून देखील तो सर्वज्ञ. आतमध्ये राहून तो नियमन करतो, बाहेरनं नियमन करून करून किती करणार आहे. मला जर का कोणी सांगितलं की इथे बसून राहा आणि विचार करू नको, बसून राहणं एक वेळ शक्य आहे, पण विचार करू नको शक्य आहे. मन जोपर्यंत आहे तर तोपर्यंत धावणारच आहे. त्याला कुठल्या वाटेने पाठवायचं हे मी ठरवते, दुसऱ्या कोणी सांगून ते होत नाही. म्हणून अंतर्यामित्व जे आहे तर तो आत राहून नियमन करतो, म्हणून ईश्वर अंतर्यामी पण आपल्याला स्वीकारायला लागतो. मग असं असलं तर तो दिसत का नाही आपल्याला? याला कारण असं आहे की मुळात माया अत्यंत सूक्ष्म, सगळं सूक्ष्म आहे. जेव्हा आपण कुठल्याही कारणाकडे जातो, कार्याकडे, तेव्हा कारण कार्याहून नेहमी सूक्ष्म असतं. कापड घ्या, कापडाच्या पेक्षा त्याचा तंतू सूक्ष्म असतो, त्या तंतूपेक्षा त्याचे जे बारीक धागे असतात कापसाचे ते सूक्ष्म असतात. अशाच पद्धतीने आपण मातीच्या कणापर्यंत जाऊ शकतो. सूक्ष्म मातीचे कण असतात जे आपल्याला कवडशामध्ये दिसू शकतात. म्हणून जे सूक्ष्म आहे तर ते व्यापक आहे आपण पाहिलं, आणि सूक्ष्म वस्तू आपल्याला अशा पाहता येत नाही. सूक्ष्म दर्शक यंत्रातनं सुद्धा सगळ्या दिसू शकत. उदाहरणार्थ व्हायरस, साध्या सूक्ष्मदर्शक यंत्रातनं तो दिसत नाही. बॅक्टेरिया दिसतात, रक्तातल्या पेशी वगैरे दिसते, पण हे व्हायरस वगैरे दिसत, त्याला आणखीन पॉवरफुल सूक्ष्मदर्शक लागतं. मग ईश्वराचं किती पॉवरफुल करणार आहात? ईश्वराच्याच त्यांनी दिलेल्या सगळ्या जगातनं त्याला पाहण्यासाठी असं आपण निर्माण करणं अशक्य गोष्ट आहे अगदी. म्हणून ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल आपल्याला तर्क करायला लागतो, त्याच्या सर्वांतर्यामित्वाबद्दल, त्याच्या नियामकतेबद्दल, तो सर्वज्ञ कसा आहे, सर्वसाक्षी कसा आहे, याच्याबद्दल अशा पद्धतीने आपल्याला तर्क करायला लागतो. आणि जे एकाच्या बाबतीत आहे, आपल्या एकेकाच्या जसा देहात तो व्यापून आहे तसाच जगातल्या प्रत्येक जीवाच्या शरीरात तो आहे, प्रत्येक ठिकाणी तो आहे. त्यामुळे त्याला माहित नाही असं काही. त्यामुळे सिनेमातल्यासारखं देवळात जाऊन समोर उभं राहून वाटेत 10 वेळा पडून कपाळाला लागून रक्त वाहत वगैरे 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 जायचं तिथे आणि मग ओरडायचं भगवान किंवा गायचं, आणि मग देऊळ हलतं, देव हलतो, मग देव तो प्रकट होतो किंवा काहीतरी करतो, असा हात करतो, मग त्याच्या हातात किरण बाहेर पडतात वगैरे, असलं काहीही नाही. देव जो आहे तो आपल्या आत. त्यामुळे आपण विचार करायच्या आधी आपल्या मनात काय येते त्याला कळतं. आपल्याला माहिती आहे की विचार जे आपले येतात तर ते मध्यमा आणखी पश्चंतीमध्ये आपल्याला ते कळायला लागतात. मध्यमेत त्याला शब्दरूप येत, पण त्याच्या आधी स्फुरण रूपाने जेव्हा असतात तेव्हाच ते त्याला कळतं. आपल्याला कळायच्या आधी त्याला कळलेलं असतं. मग कशासाठी त्याच्याकडे ओरडून मागायचं आहे? नमस्कार केला मनापासून, आपल्याला काय योग्य आहे हे त्याला कळतं. खरं सांगायचं तर जे तो करतो त्याच्यातनं आपलं भलं होत असतं. म्हणजे माझ्याच वाटणीला असं का आलं हा प्रश्न कधीही विचारू नये. कितीही सकृत दर्शनी वाईट दिसलं तरी त्याच्यातनं आपलं आणखी भलं होत असतं. काय भलं होईल, कसं भलं होईल सांगता येत. ती कथा माहितीये ना एक राजाची आणि प्रधानाची, की राजा एकदा शिकारीला गेलेला होता. अतिशय छान राजा होता तो, म्हणजे शरीर, अभ्यास सगळ्या बाजूनी चांगला होता. त्याचा प्रधान त्याच्याहून हुशार होता, आणि प्रधानाचा देवावरती प्रचंड विश्वास होता. राजा शिकारीला गेला आणि काहीतरी झालं, त्याचा करंगळी तुटली थोडी.
प्रधान म्हणाला की देव करतो ते भल्यासाठी करतो. राजा संतापला की माझी करंगळी तुटली आणि तू म्हणतोस भल्यासाठी आहे, याला तुरुंगात टाका. टाकलं प्रधानाला तुरुंगात. मग असाच राजा मृगया करायला जातच असत. पशूंना त्या काळात संरक्षणापेक्षा थोडासा त्यांना कंट्रोल करायला लागायचा. तर त्यानुसार राजा केला होता शिकारीला. तिथे काही हे जे तांत्रिक म्हणतात ना, किंवा बळी वगैरे देणारे जे असतात, तर तशा लोकांनी त्याला पकडला. तो आपल्या सैनिकांपासून लांब झाला होता. एवढ्या याच्या समोर त्याला काही करता आलं. त्याला पकडला. आणखीन सगळ्या लक्षणांनी युक्त आहे म्हटल्यानंतर त्याला बळी द्यायला ठरवलं. त्याने देवीच्या समोर नेलं आणि लक्षात आलं की ह्याला करंगळी तुटलेली आहे. मग असला काय कामाचा म्हणून त्याला सोडून राजधानीत परत आल्यानंतर त्यांनी प्रधानाला हे केलं की बाबा तुझं म्हणणं बरोबर होतं. तू जे म्हणालास की देव करतो ते भल्यासाठी, त्यामुळे मी वाचलो आज. फक्त मला एक सांग की तुला तुरुंगात राहायला लागलं, ह्याच्यात तुझं काय भलं झालं? हे देवाने काय तुझ्या भल्यासाठी केलं? प्रधानाने उत्तर दिलं की जर का मला तुम्ही तुरुंगात टाकलं नसतं तर मी पण तुमच्या बरोबर शिकारीला आलो असतो. आणखीन तुमच्याऐवजी मला बळी दिलं असतं, कारण मी पण अव्यंग आहे. त्यामुळे तुम्ही तुरुंगात टाकल्यामुळे मी पण वाचलो. देव जे करतो ते नेहमी चांगल्यासाठी करतो. त्याच्यातनं कधीही कायमचं वाईट होत. त्यामुळे त्याबद्दल ह्या पद्धतीने आपण विचार करायचा असतो की ईश्वर जो आहे तो आपल्या आतमध्ये राहतो, आपल्याला पूर्ण कंट्रोल करतो. आणि कंट्रोल करतो म्हणजे असं नाही तर मग जे ह्यांनी उत्तर दिलं होतं ना दुर्योधनाने की जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती, जानामि अधर्मम न च मे निवृत्ती, केनापि देवेन हृदिस्थितेन वगैरे. तर कोणीतरी देव हृदयात राहून माझ्याकडनं करवून घेतोय असं त्यांनी मोठ्या ह्याने सांगितलं. की जरी मी धर्म जाणत असलो तरी माझी प्रवृत्ती होती. का होत नाही? तो मोहात पडला म्हणून. त्या मोहातनं जर का त्याने वैराग्य कमावलं तर तो कंट्रोल करू शकतो. ईश्वर जो आहे तर तो अशा बाबतीत मदत करतो. ऍक्च्युअली जरी प्रेरणा त्याच्याकडनं त्याच्या नियमानुसार वासनानुसार प्रेरणा होत असली तरी देखील त्याच्याप्रमाणे वागायचं की नाही हे आपल्या हातात असतं, ज्याला क्रियमान स्वातंत्र्य असं म्हणतात. ते सोयीस्करपणे दुर्योधनाने बाजूला ठेवलं होतं क्रियमान स्वातंत्र्य. आणि मला धर्म कळतो पण मी त्याच्याप्रमाणे वागू शकत नाही म्हणून डिक्लेअर करून टाकतो. म्हणजे ईश्वर हृदयात राहतो हे बरोबर आहे, विचार प्रकट करायला लावतो हे बरोबर आहे, पण ते आपल्याच वासनांनुसार असतात. आणि हृदयात राहिलेला तो जो अंतर्यामी आहे त्याच्यावरती जर का आपण आपलं लक्ष ठेवलं तर आपल्या मनात असे विचार येणंही कमी होणार, हळूहळू बंद होणार. एका म्यानात दोन तलवारी मावत. तसंच आहे, मनात एका वेळी एकच वृत्ती येते, दोन विचार कधीही राहत नाही. अष्टावधानी वगैरे म्हणतात की एका वेळी 8 ठिकाणी मन जातं, तसं नसतं. ते इतक्या फास्ट कॉन्सन्ट्रेट करू शकतं वेगवेगळ्या गोष्टींवरती, इथनं इथे पटकन उड्या मारतात, त्याला अष्टावधानी आपण म्हणतो. पण त्या दोन विचारात अत्यंत सूक्ष्म गॅप असतेच, थोडासा अवकाश ज्याला म्हणतात तो असतोच तिथे, त्याच्याशिवाय शक्य होत. एक विचार संपून एक वृत्ती, मला नेहमी साऊंड वेव्स वगैरे आठवतात. एक वृत्ती उठली, खाली आली, तळ टेकली ती आणि पुन्हा वरती गेली. तो टेकण्याचा जो आहे तो भाग फार थोडा आहे. त्यामुळे आपल्याला वाटतं की अखंड विचार आहे. दर दोन विचारांच्या मध्ये थोडा तरी सूक्ष्म तरी अवधी असतोच. आणखीन तिथे ईश्वर असतो. हे जे सगळे आपले हे चाललेले आहे एका वेळी एकच राहतं. म्हणून जर का आपण ईश्वराचा विचार करायला लागलो तर या जगाबद्दलच्या इच्छा आपल्या कमी व्हायला लागतात. हे ईश्वराचं का सगळं आपण शिकायचं आहे तर ह्या दृष्टीने शिकायचं आहे की आपल्याला साधनेला ईश्वराच्या ह्या स्वरूपाचा कसा उपयोग होतो. तो जर का आपल्या आतमध्ये राहिलेला आहे, अंतर्यामी आहे, आतमध्ये राहून नियमन करतोय, तर मग त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणं हे आपलं काम.
त्यांनीच आपल्याला बुद्धी दिली आहे, त्यांनीच आपल्याला ती वापरायचं स्वातंत्र्य दिलंय. पशुपक्ष्यांप्रमाणे आपलं नाहीये की बुद्धी जी असते थोडीशी ती वापरायचं स्वातंत्र्यही त्यांना बेताचं असतं. तसं आपलं नाहीये. आपल्याला ते स्वातंत्र्यही त्यांनी दिलं आणि ते वापरावं अशी त्याची अपेक्षा आहे. हातामध्ये सुरी आहे, त्यांनी भाजी कापायची का आणखीन काही करायचं हे कोण ठरवतो? सुरी नाही ठरवत, चेतन ठरवतो. तसं आहे की ईश्वर आतमध्ये आहे, आपल्याला त्यांनी बुद्धी दिलेली आहे. ती बुद्धी कशी वापरायची, देहाचा कसा वापर करायचा हे आपण ठरवायचं आणि त्यानुसार आपण वापर करून मुक्त होण्याचा प्रयत्न करायचा. आणखीन विचार आता उद्या बघूया. ईश्वराचा आणखीन याचा वेळ आता झालेली आहे. काही प्रश्न असले तर बोला. ती एक कथा सांगितली जाते, द्रोणाचार्यांचा जो जन्म झाला. पुराणातल्या कथा नुसत्या घ्यायच्या असं जरी म्हणलं तरी तरी मला ते एक पहिल्यापासून एक कुतूहल आहे की ते असं कसं म्हणजे हे झालं असेल. आता आता तर त्या ह्याच्यामधनं IVF वगैरे असं हे करून. एक्झॅक्टली, मी तेच म्हणणार होते. हा, तर पूर्वीच ते फार प्रगत होतं. हा मग म्हणजे इव्हन यांचं देखील तुम्हाला माहितीये का की 100 कौरव जे आले ना, हा तर त्यांना देखील घटांमधनं ठेवलं होतं त्या तुकड्यांना. बर. माहितीये ना? नाही माहिती. आणि एक विचार. हा बोला. राजेश बोलतो. प्रारब्ध ही ईश्वराची सिस्टीम आहे ना? होय. जरी ते जीवाचं कर्माचं फळाचं अनुसार असेल तरी ईश्वराचं प्रारब्धावर मग ते नियंत्रण नसतं बिलकुल. हे बघ, ईश्वर स्वतःचेच नियम बदलत नाही. बदलू शकतो पण बदलत नाही. आता भक्त, काही काही भक्तांच्या बद्दल त्यांनी मदत केल्याची उदाहरणं आहेत ना. म्हणजे बदलतच नाही असं नाही, पण त्याच्याकडनं ती अपेक्षा करायची, त्याच्यासाठी त्याची उपासना करायची. त्याची उपासना जी करायची आहे तर ती मला ब्रह्मरूप व्हायचंय म्हणून करायची, त्याच्या कृपेशिवाय ते शक्य नाही म्हणून करायची. पण अशी कृपा करून घेणं एखाद्याच्या प्रयत्नाने शक्य असतं का? एक तुम्हाला सांगू, हा जोपर्यंत आपली अपेक्षा असते तोपर्यंत कामना म्हणा, वासना त्या असतात आणि त्यांचा लय करणं. जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोकी असं म्हटलेलं आहे माऊलींनी. म्हणजे संकल्प थांबले याचाच अर्थ काय? आपल्या इच्छा गेल्या. मग आपण इच्छा धरून जेव्हा भगवंताच्याकडे जातो तेवढी जर का आपण त्याचा काय म्हणूया बँकेत पैसे टाकले तर तेवढ्या पैशाचं आपल्याला मिळू शकतं, नाही असं नाही. नाही असं नाही. हा. पण नंतर तो म्हणतो की तुझं देऊन टाकले, तुला आपला संबंध नाही. तुम्हाला ही कॅरी गोष्ट फॉरवर्ड. माहितीये ना श्रीधर स्वामींची? श्रीधर स्वामी एकदा गडावरती समर्थांची वस्त्र धुवत होते. आणखीन ते समोरच्या बाजूला स्थळ आहे तर तिथे धुवत होते आणि तिथं एक म्हातारा असा गृहस्थ चालला होता, वयस्कर जरा, की काय समर्थाने थापा मारल्यात, 13 कोटी हे केलं, रामनाम घेतलं की दर्शन देतो वगैरे म्हटलंय, काही होत नाही असं. श्रीधर स्वामींना ते हे ऐकवलं नाही. त्यांनी बोलवलं त्याला की काय झालं हो, समर्थांना का तुम्ही नावं ठेवताय?
त्याच्यावरती तो म्हणाला की त्यांनी 13 कोटी झाल्यानंतर दर्शन मिळेल म्हणून सांगितलं आणि मला काही दर्शन झालेलं नाहीये. त्याच्यावरती श्रीधर स्वामींनी त्याला सांगितलं की जरा विचार करा तुम्ही की तुमची जेव्हा पत्नी आजारी पडली होती तेव्हा तुम्ही काय त्याला रामाला म्हणाला होता, हिला बरी करू. तिला बरी लवकर करण्यासाठी तुझं 2 लाख नाम खर्च पडला. आणखीन एक त्यांनी सांगितलं मुलाच्या बद्दल काहीतरी, तिथे आणखीन 1 लाख तुझं नाम खर्च पडलेलं आहे, तेवढं 3 तू अजून घे, तुला दर्शन होईल. म्हणजे काय नाही म्हणजे ठेविले अनंत तैसेची राहावे हे खरं, हे ठेवलं हे पाहिजे. खरं आहे, अगदी खरं आहे. म्हणजे प्रयत्न करायचे, पण त्याच्यानंतर आपल्याला जे प्रारब्धात असेल ते मिळवले, ते मिळाल्यानंतर त्याच्यात समाधान केलं. मुख्य हे आहे की आपल्याला जे मिळतं ते प्रारब्धाच्या मर्यादित मिळतं. जर का कमी प्रयत्न केले तर प्रारब्धाच्या कमाल मर्यादेपर्यंत आपल्याला मिळणार नाही, कमी गोष्टी मिळेल. पण जर का पूर्ण प्रयत्न योग्य दिशेने करत गेलो आपण तर आपल्याला त्या प्रारब्धाच्या मर्यादेपर्यंत फळ मिळू शकतं. आलं लक्षात? मग त्यावेळेस जे काय मिळेल तर त्याच्यात समाधान मानणं हे ठेविले अनंत आहे. म्हणजे आपलं दुःख दारिद्र्य दूर होण्यासाठी प्रयत्न करायचे नाहीत असा त्याचा अर्थच नाही. नक्कीच करायचे. हा, पण आणि त्या प्रयत्नांना जे मिळेल ते आपण स्वीकारायचं. काय म्हणतोस राजेश? पण त्या उच्च स्थितीला पोहोचेपर्यंत ईश्वराच्या सहकार्याशिवाय घडतच नाही ना. मान्य आहे ईश्वर आपले नियम चेंज करत नाही, पण ते संतांनी पण ईश्वराचं सहकार्य मानो न मानो काही ना काही प्रमाणात घेतलंच आहे ना. तुला सांगू का, त्यांनी मदत करावी ही अपेक्षा नाही ठेवायची. त्याची इच्छा असली ठीक आहे. मला गुलाबराव महाराजांचा एक अभंग मला फार आवडतो. त्याच्यात त्यांनी म्हटलंय की झाली तैसी केली सेवा, पुढे म्हणतात आवडो नावडो देवा. गोड करून घे सुद्धा म्हटलेलं नाहीये त्यांनी. म्हणजे त्यांनी किती काय म्हणूया, आपल्याकडनं काहीही मागणं नाही, म्हणजे इतकं मागणं नाही की मला जशी सेवा करणं शक्य झालं तशी मी केलेली आहे. त्यांचं आहे का दत्त यांचं आठवत नाही, जाऊ दे कोणाचं का असेना, पण अभंग जो आहे तो हा आहे की टोटल शरणागती आहे. तुला आवडून घे असं सुद्धा मी म्हणणार नाही. मला जशी शक्य झाली, जेवढी शक्य झाली तेवढी मी तुझी सेवा केलेली. आता याच्या पुढे तुझ्याकडे आहे, याच्या पुढे सुद्धा नाही. माझी इच्छा आहे, मला तुझ्याबद्दल प्रेम आहे म्हणून मी सेवा करतोय, म्हणून मी भक्ती करतोय, म्हणून मी नाम घेतोय. ते तू आवडून घे, त्याच्या बदल्यात मला काही दे, ही सुद्धा अपेक्षा नाही. आणि ही शरणागती आहे खरी. ही शरणागती जेव्हा होते ना तेव्हा आपल्याला अपेक्षा नसते, पण ईश्वराला आपल्या ह्याचं ओझं होतं. आलं लक्षात शरणागतीचं? पण ते टप्पे आहे ना, तोपर्यंत पोहोचेपर्यंत मनात अर्थात येतच सकाळी. पण मग आपला प्रयत्न जो असतो त्या शरणागतीच्या दृष्टीने करायचा असतो. ती दिशा आपल्याला धरून ठेवायची असते आणि त्याच्यासाठी मनाला वळण लावायला लागतं. काहीही घडलं तरी शांतपणे त्याची ही म्हणून योजना म्हणून स्वीकारायचं. हे आपल्याला मनाला आपल्या वळण लावायला लागतं. दुसरं कोणी आपल्या मनाला काही करू शकत नाही, आपल्यालाच आपलं करायला लागतं. आपण जर का रडत बसलो किंवा गर्वाने फुगलो, तोटा कोणाचा होणार आहे? तिथे आपला होणार आहे. पण त्याच्यापेक्षा जे मिळालं ते ईश्वरात बस. हॅलो, त्याच्यात हा बोला. हा ताई, मी संजीवनी जोशी बोलते. हा मला हे जीव किंवा ईश्वर सगळे किंवा हे ब्रह्म याच्या संदर्भात हे जे तुम्ही सगळी माहिती सांगितली ना, ती अनेक उपनिषद आहेत, त्यांची आपापसात मतमतांतर आहेत. होय मग आम्ही तरी ह्याच्यात नवशिके सगळे आहोत की अजून काही कशाचा गंध नाही आहे अभ्यासाचा. त्यामुळे मग ते
शेवटी काय मग ह्याच्यातनं एक निष्कर्षाप्रती येऊन काय हे करायचं, कुठलं सत्य मानायचं किंवा काय करायचं वेदांत याबद्दल? हा, जे सांगतोय ते स्वीकारायचं. ओके, हा हा, बरोबर म्हणून तर हे शास्त्र चाललेलं आहे की आपल्या मनात देखील शंका अशा येऊ शकतात, बरोबर. त्या शंका राहू नयेत म्हणून तिथे त्या मांडलेल्या आहेत. नाहीतर त्या मांडायचं कारणच नसतं. पण आपल्या मनात राहू नयेत शंका कुठल्याही, हम्म, ते हम्म, पक्क व्हावं जे वेदांत सांगता येते. ईश्वर हम्म. आहे, हो, आणखीन तो मायावी आहे वगैरे, हे जे आहे हे सगळं हा पक्क व्हावं या दृष्टीने एवढा हा, उहापोह केलेला इथे. बरोबर आहे. म्हणजे शेवटी ते सत्य मानायचं आणि चालायचं. 100% हा, मी ब्रह्म आहे. बरोबर. ते सगळा गोंधळ होतो त्यामुळे, नाही तरी हो, कोणाचे ऐकावे तरी अशी अवस्था होती मग. ऍक्च्युली त्यामुळे हा, सुरुवातीला तरी निश्चितपणे हम्म, एक संप्रदाय हम्म. आणि एक मत हे स्वीकारायचं असतं. 10 हो, ठिकाणी नाही 10 हो, संप्रदायात वेगवेगळ्या. आता हा उदाहरणार्थ सांगते की ते गीता आहे तशी वगैरे असे जे ग्रंथ आहेत हो ते हो, द्वैती आहेत, हा ते नाही वाटत. बरोबर. मग ओके, तिथे हा हा कन्फ्युजन होतं. मग हा, अद्वैत चुकीचं आहे का वाटायला लागतं. खरंय ते खरंय. अजिबात वाचू नयेत असे द्वैती मत म्हणा, सांख्य मत म्हणा. मग हा त्यांनी हा, असं सांगितलंय, मग तुम्ही असं कसं सांगता. आपण जायचं कशाला बुद्धीला फाटे फोडायला. हम्म, हम्म, आपल्याला जर का आहे तेवढ्या ह्याच्यात मिळवायचं असलं मुक्ती, हम्म. तर आपल्याला त्या पाऊलवाटेनीच गेलं पाहिजे. मला तर नेहमी मी म्हणते की झापडं लावा, कुत्र्या यांना लावतात ना, घोड्यांना. घोड्यांना तशी. झापडं लावा, आणखीन तेवढं समोर जा, त्याच्या पलीकडे इकडे तिकडे बघू नका. तसं जर का मग हे केलं. हं? हा, मग हे इथे सांगण्याचं प्रयोजन काय? वेगवेगळ्या उपनिषद ह्यांचं कारण ह्यांचं ते हेच कारांचं आहे मत की आपल्या मनात शंका येत असल्या तर त्याचं निरसन व्हावं. आणि मग त्या तर्कानं नाहीशा करायच्या आपण, बरोबर आहे ना? हो हो, हा, फक्त तर्कानं तर्क नाही. जो असतो तो कुतर्क नाही करायचा, हा, तर वेदांताला अनुकूल तर्क करायचा अच्छा, आणि मग पुढं जायचं. अच्छा, आणि पुढे जायचं. म्हणजे आपल्या मनावरती ते ठसवून घ्यायचं आहे. हा हा हा, बरोबर आहे थोडक्यात सांगू का तुम्हाला? हा सांगा. पागोळे असतात बघा, पूर्वी अंगणात जर का हो, तुम्ही पाहिलं असलं पाहिले तर पाहिले. जिथे ते पाणी पडतं तर तिथे खड्डा पडतो की नाही. हो हो हो, दगडावरती सुद्धा खड्डा पडतो की नाही. पडतो ना, होय होय, अगदी खरंय. तसं मनाचं असतं. त्या हा, मनाला जर का आपण अखंड शिकवत गेलो, खरंय अखंड खरंय. कंट्रोल करत गेलो, तर ते होतं. हा हा हा, अभ्यासेन तू कौंतेय वैराग्याची गृह्यते म्हणून जे म्हटलेलं आहे ना, तर ह्या बरोबर आहे. पद्धतीने आहे की निश्चित होतं. हा हा हा, खरंय खरंय. छान वाटलं ताई, धन्यवाद धन्यवाद. दोन प्रश्न लिहून विचारले. नियमन मला स्वतः मी वाचू मी शकतो. आता हे बघत नाही मी वाचू शकतो. कुठनं. हा बोला. नियमन स्वातंत्र्य कसं वापरायचं वासनेचा जोर असताना, हम्म. असा एक प्रश्न. क्रियमान स्वातंत्र्य आता विवेक वापरायचा तिथे. वासना काही सांगेल. वासना जी त्यांचं असते ना, आवड आणि वासना ह्यांच्यात फरक. आवड जी असते तर तिचंच वासनेत रूपांतर होतं. जर का आपण तो गीतेतला प्रसिद्ध श्लोक लक्षात घेतले की ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामः वगैरे, तो जर का विचार केला तर विषयाचा विचार करायला लागलं की त्याचा संग निर्माण, मग तिथे इच्छा व्हायला लागते आणि ती दृढ व्हायला लागली की त्याचं वासनेत रूपांतर. ठीक आहे. दुसरा प्रश्न आहे, निष्काम कर्म केल्यावर आपले चित्त शुद्ध होते, मग आपल्यात होणारा बदल आपल्याला कळतो का? आपल्याला हळूहळू कळायला लागतो, लोकांनाही कळतो. आपल्यात होणारा बदल आता एक दिवस अचानक आपल्या लक्षात येतं की अरे पूर्वी ह्याच सिच्युएशन मध्ये मी कशा पद्धतीने प्रतिक्रिया माझ्या येत होत्या, आज तशा आल्या नाहीत. मी चिडले नाही म्हणा, किंवा बाकी काही अपसेट झाले नाही. आपल्याला आपलं कळायला लागतं. मनात त्याच्याबद्दल मत्सर उमटला नाही.
आपलं आपल्याला कळतं आणि बाकीच्यांनाही कळायला लागतं थोडं थोडं. आणखीन काहीतरी एक प्रश्न धन्यवाद आला ताई. होता. वासनेवर जय कसा मिळवता येईल? अभ्यास, विचार, तर्क, नाम, ध्यान, तत्वचिंतन, थोडक्यात साधना. आणखीन विषयांच्याकडे दोषदृष्टीने बघ. दोषदृष्टी म्हणजे हे जे विषय आहेत हे मला कायमचा आनंद देऊ शकणार आहेत का? किती मला मिळतो? एखाद दुसरा क्षण मला त्याच्यातनं आनंद मिळतो. ते मिळाल्यावर नंतर पुढल्या क्षणी कमी कमी व्हायला लागतो की नाही? माझी मुलगी इंग्लंडला आहे, ती यावी 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 असं जर का मी सारखं मनात म्हणत बसले आणि अचानक ती आली, मला पाहिल्याबरोबर आनंद होईल. तो किती वेळ टिकेल? 8-15 दिवस झाले की वाटेल मला की आता जा बाई तू तुझ्या घरी. म्हणजे विषयातला आनंद असा असतो, क्षणभंगूर असतो, कायम टिकणारा नसतो आणि त्याच्याबरोबर दुःख पण असतं. ती आल्यानंतर मला 10 पदार्थ करायला लागणार, म्हणजे मला कष्ट झाले की नाही, त्याला मी दुःख म्हणत नाही. पण जर का आपण लॉजिकली विचार केला तर दुःखच येते. शरीराला कष्ट होतात, जायला लागतं, बऱ्याच गोष्टी अशा असतात. किंवा कुठचंही अगदी घ्या, एखादा पदार्थ आज हे आहे काय पाडवा आहे, तर त्यामुळे श्रीखंड बासुंदी काहीतरी केलं समजा आणि आवडतं म्हणून भरपूर खाल्लं, सुख झालं त्यावेळेस. पोट बिघडल्यावर दुःख होतं की नाही? ते पदार्थ करायला कष्ट झाले त्याचं दुःख असतं की नाही? हा विचार करायचा. म्हणजे याचा अर्थ असा नाही की हे करायचं नाही, काही करायचं अवश्य, पण हे याच्यातलं सुख मला कायम टिकणारं नाहीये. कायम टिकणारं सुख फक्त ब्रह्मसुख आहे, एवढं मनात सारखं स्वतःला सांगायचं. हॅलो व्यवहारात ताई. व्यवहारासारखं आहे. हा बोल. हा, मला अनेक प्रश्न विचारायचे आहे. तुम्ही ग्रंथप्रवेशाच्या वेळा एक पहिला असा तक्ता दिला होता हो हो. आणि त्याच्यामध्ये जीव, ईश्वर आणि ब्रह्म ह्याचं तुम्ही हे सांगितलं. त्याच्यामध्ये संकल्प हे 4थ्या क्रमांकावर आहे हम्म आणि संकल्प ब्रह्म हे संकल्प शून्य आहे, बरोबर आहे? हम्म हम्म. असं त्याच्यात लिहिलेलं आहे. तर ब्रह्म जर संकल्प शून्य आहे तर मग हरिसंकल्प त्याच्यातनं कसा काय झाला? मग ते मला जरा एकोहम सांगावं. बहुश्याम हा जो हा, पहिला बहुते संकल्प आहे हा. त्याला अध्यारोप असं म्हणतात. ओके. हा हा. अच्छा. अध्यारोप म्हणजे जे नाही आहे ते हा एक्सप्लेन करण्यासाठी तिथे स्वीकारायला लागतं काहीतरी. कारण हा जग मुळात झालेलं नाही. हा अगाजे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही, म्हणून समर्थ प्रश्न विचारतात जगाबद्दल. जेव्हा शिष्य विचारायला लागतो फार तेव्हा हा हा मुळात सिद्ध करायचं आहे ते. पण मग आता जगाचं दिसतंय, त्रास होतोय मला, सुख होत आहे, काहीतरी एक्सप्लेनेशन द्यायला हवं. हा केवळ ब्रह्म आहे हे अपवाद आहे आणि जग हा. दिसतंय. अपवाद म्हणून स्वीकारायचं. अपवाद, अध्यारोप म्हणजे हा अपवादाच्या अर्थाने घ्यायचं का? नाही, अध्यारोप म्हणजे जे नाहीये हा. तर त्याचा तात्पुरता स्वीकार, आरोप करणं. बर. त्यामुळे हा हा. बर आणखीन बर. अपवादाचा अर्थ जे जसं आहे ते तसं सांगणं, स्वीकार, त्याला हा हा. अपवाद म्हणतात. बर बर. अच्छा. मग ठीक आहे. जग झालेलंच नाहीये. हा न कश्चित जायते जीवो संभवस्य न विद्यते, म्हणून मांडुक्य कारिका आहे की हम्म. जीव झालेला नाहीये, होणंही शक्य नाही. हे कोण म्हणताय? गौडपादाचार्य, शंकराचार्यांचे आजीगुरु. हा म्हणजे हे खरं नाहीये हे त्याच्यातनं लक्षात घ्या. हा हा. बर. अध्यारोपित आहे अध्यारोपित आहे. म्हणून मग संकल्प शून्य. कसं म्हणायचं याचं उत्तर कसं लक्षात घ्यायचं म्हणलात तुम्ही? अजून पण तितकंस लक्षात येईना झालं. आपण गणितात क्ष घेतो की नाही? हो हो हो, मानतो मानतो. बीजगणितात. आणखीन मग क्षच आपल्याला उत्तर मिळाल्यावर तो आपण ठेवतो का बाजूला काढतो? नाही, सोडून देतो. बरोबर आहे. सोडून हा. देतो. हो हो, खरंय खरंय. तसा हा मानलेला आहे. हा, ठीक आहे ठीक आहे. हा. हा मान संकल्प उठला असं मानलेलं हा आहे जगाचं एक्सप्लेनेशन देण्यासाठी. तेवढं हा एक आपण स्वीकारायचं हा. श्रद्धेने, की हो बाबा, बर. जरी तो संकल्प शून्य असला तरी पण त्याच्यावरती संकल्प उठला, जरी त्याला मन नसलं तरीही हम्म. तसा संकल्प उठला.
अशा हं. पद्धतीने आपण तात्पुरतं स्वीकारायचं, पुढे जायचं. आणि हा मग संकल्पही उठला नाही, काही नाही, मी ब्रह्म आहे, जग हा ब्रह्मरूप आहे, बाकी काही नाही, इथपर्यंत खरंय होत आहे खरंय. ओके, ठीक आहे. अपवाद. धन्यवाद. धन्यवाद ताई, धन्यवाद. सगळ्यांना ह्याच्या शुभेच्छा नव्या वर्षाच्या. मला पण खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. पण खूप खूप शुभेच्छा ताई. हो, सगळ्यांच्या मिळाल्या. आता कृष्णाताई नमस्कार. रेवती बोलतीये. नमस्कार. रेवती हा, काळे, ओ कळलं कळलं कल्याणवरून, रेवती. दिल्लीवरून. दिल्लीला गेली? दिल्लीलाच असते ना मी आता. हो का? बँगलोर सुटलं. हा, बरं. वर्ष होऊन गेलं. हो. तू कशी आहेस? तू कशी आहेस? मी मस्त आहे. दिसते ज्योत्स्नाताई. ना? हो.